हॅलो फ्रेंड्स, गाईज आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. पण मेडिटेशन शिवाय देखील अशा काही साधनं आहेत ज्याचे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असंख्य लाभ मिळत असतात आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची साधना म्हणजे ओंकार साधना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ओंकार साधनेबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत, त्या साधनेबद्दल सविस्तर शिकून घेणार आहोत. म्हणजे मी स्वतः खाली बसून तुम्हाला ती साधना कशा प्रकारे केली जाते हे शिकवणार आहे. पण त्याआधी या ओंकार साधनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊयात. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता या ओंकार साधनेबद्दल काही गैरसमज देखील आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ते गैरसमज दूर करूयात. काही जण असा दावा करतात की ओंकार साधना करताना म्हणजे ओंकार लावताना 3 अक्षरांचा वापर करून ओंकार लावण्यात येतो, अ, उ आणि म. आता हा गैरसमज नाही आहे, पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ओंकार लावताना ओ आणि म या 2च अक्षरांचा वापर करून ओंकार लावला तरी चालतं. ओंकार हा केवळ हिंदू धर्माच्या अंतर्गत येतो असं काही आहे का? तर नाही. ओंकार हा बौद्ध धर्माच्या अंतर्गत देखील येतो, तसंच जैन धर्माच्या अंतर्गत देखील येतो. पण या धर्मांच्या नुसार या ओंकाराचं स्वरूप काही ठिकाणी वेगळं वेगळं सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये उपनिषदांमध्ये या ओंकाराबद्दल जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा त्याला तत्वज्ञानाची जोड लावण्यासाठी अ उ म असं याचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे. पण जेव्हा आपण या ओंकाराबद्दल बौद्ध धर्मामध्ये किंवा जैन धर्मामध्ये पाहतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचं स्वरूप केवळ ओ आणि म या 2 अक्षरांच्या मार्फतच सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात ओंकार करताना तुम्ही ओ आणि म ही 2च अक्षर लावा किंवा अ उ म या 3 अक्षरांद्वारे ओंकार लावा, तुम्हाला त्याचे फायदे सेमच मिळतात. कुठल्याही एका पद्धतीनेच ओंकार लावायला पाहिजे असं बंधन नाहीये. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने आपण ओंकार लावला तरी सुद्धा आपल्याला समानच फायदे मिळत असतात. याचबरोबर ओंकार साधनेबद्दल काही जण असा देखील दावा करतात की ओंकार साधना करताना आपण जेव्हा ओंकार लावतो तेव्हा काही व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्या व्हायब्रेशन्सच्या मुळेच आपल्याला ओंकार साधनेचे फायदे मिळतात. काही जण असं म्हणतात की कॉस्मिक व्हायब्रेशन्स असतात, त्या कॉस्मिक व्हायब्रेशन्सचा आपल्याला फायदा होतो आणि त्याच्यामुळे ओंकारामधले सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात. पण खरं सांगायचं तर ओंकारामध्ये असे कुठलेही व्हायब्रेशन्स वगैरे तयार होत नाहीत. किंबहुना कुठल्याही प्रकारचा मंत्र, कुठल्याही प्रकारचा जप, कुठल्याही प्रकारचं स्तोत्र याच्यामधून कुठलेही व्हायब्रेशन्स तयार होत नसतात. जर तयार होत असतील तर ते आपल्या रेग्युलर आवाजाचे, ध्वनीचे व्हायब्रेशन्स असतात. मी आत्ता बोलत असताना, आपण रेग्युलर बोलत असताना जे व्हायब्रेशन तयार होतात तसेच व्हायब्रेशन ओंकारामध्ये, कुठल्या तरी मंत्रामध्ये, कुठल्या तरी स्तोत्रामधून देखील तयार होत असतात. त्याचा आपल्याला होणाऱ्या फायद्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमधून व्हायब्रेशन्स वगैरे निघत असतात, याला कुठला वैज्ञानिक आधार देखील नाही. जर कोणी असं सांगत असेल तर त्याला सुडो सायन्स असं कन्सिडर केलं जातं. मग जर कुठले व्हायब्रेशन निघत नसतात तर ओंकार साधनेचा फायदा होतो कसा? तर त्यासाठी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की ओंकार साधना ही केवळ श्वासाशी संबंधित असलेली ॲक्टिव्हिटी आहे आणि ही अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्याचा संबंध आपल्या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमशी आहे. ही साधना आपल्या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला ॲक्टिवेट करते, सक्रिय करते, ज्याच्यामुळे नर्वस सिस्टीम संबंधी असलेले सर्व फायदे आपल्याला या साधनेमधून मिळत असतात. हे सर्व फायदे फक्त ओंकार साधनेमधून मिळत नाहीत, कारण पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला सक्रिय करण्याचं काम फक्त ओंकार साधना करत नाही, तर रेग्युलर आपलं मेडिटेशन देखील करतं. इतकंच नाही तर अनुलोम विलोम ही साधना देखील करते. कारण मेडिटेशन असो, अनुलोम विलोम असो किंवा ओंकार साधना असो, या सगळ्यामध्ये श्वासाचा संबंध असतो. या सगळ्या क्रिया श्वासाशी संबंधित असतात आणि त्यामुळे या सगळ्या क्रियांच्या माध्यमातून आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होत असते आणि त्याच्यामुळेच आपलं मन शांत होतं, आपली एन्झायटी दूर होते. आपल्याला जी काही मानसिक शांतता हवी असते, मानसिक स्थैर्य हवं असतं, ते सगळं आपल्याला या सर्व प्रकारच्या साधनांमधून मिळत असतं. त्याचबरोबर आपलं ओव्हर थिंकिंग कंट्रोलमध्ये राहणं, आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येणं कमी होणं, हे सगळे फायदे आपल्याला या सगळ्या प्रकारच्या साधनांमधून मिळत असतात. कारण या सगळ्या प्रकारच्या साधनांमध्ये जर काही कॉमन असेल तर ते म्हणजे श्वासावर काम करणं. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हायब्रेशन्सचं वगैरे काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही.
ओके, आता ही साधना करायला सुरुवात करूयात. पण त्याआधी ही साधना करायच्या आधी काही नियम फॉलो करणं गरजेचं असतं. ते नियम समजून घेऊयात. 2च नियम आहेत. एक म्हणजे ही साधना करताना पोट साफ असायला पाहिजे. क्लिअर? श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही साधना करताना पोट साफ असायला पाहिजे हा नियम असतो. का साफ असायला पाहिजे? त्यामागचं कारण फक्त हे आहे की जर पोट साफ न करता आपण श्वासाची कुठलीही ॲक्टिव्हिटी करायला गेलो तर ते ॲक्टिव्हिटी चालू असताना आपल्याला मध्येच उठून जायची वेळ येऊ शकते. आणि नंबर 2चा नियम, जेवण झाल्यानंतर पुढचे 2 तास ही साधना करायची नाही. इथे सुद्धा हा नियम कुठल्याही श्वासाच्या ॲक्टिव्हिटीशी संबंधितच आहे. म्हणजे मेडिटेशन असो, अनुलोम विलोम असो किंवा ओमकार असो, या साधना जेवण झाल्यानंतर पुढचे 2 तास करायच्या नाहीत. जेवण झाल्यानंतर पुढच्या 2 तासाच्या नंतर आपण या साधना करू शकतो. आता पाहूयात की ही साधना केव्हा केली जाते. तर ओमकार साधना सुद्धा दिवसात 2 वेळेला करणं बंधनकारक आहे. कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असो, म्हणजे कुठलीही साधना असो, कुठलीही उपासना असो, ती दिवसात 2दा करायची असते, सकाळी आणि संध्याकाळी. कुठल्या वेळेला? वेळेचं बंधन कुठलंही नाहीये. जसं आत्ता सांगितलं, जेवणानंतर पुढचे 2 तास करता कामा नाहीये, हा एक नियम जर का फॉलो केला जात असेल तर मग ही साधना किंवा कुठलीही साधना दिवसात 2 वेळेला कुठल्याही वेळेला केली तरी चालते. फक्त नियम हा आहे की रोज एकच वेळ हवी. उदाहरणार्थ, काही घरामधल्या हाऊसवाईफ्स अशा असतात की त्या पहाटे 5 वाजता 5:30 वाजता उठतात, पण सगळं आवरून होईपर्यंत त्यांना 10 किंवा 11 वाजतात. मग जर त्यांनी 11 वाजता ही साधना केली तर चालेल का? चालू शकेल, काहीच हरकत नाही. पण जर आज 11 वाजता तर उद्या पण 11 वाजता, रोज 11 वाजता. आणि 11 वाजता जर काही साधना करायची असेल तर मग सकाळचा नाश्ता हा 9 वाजता झालेला असायला हवा, हा सुद्धा नियम आहे. त्याचबरोबर ही साधना एक कॉम्प्लिमेंटरी साधना किंवा सपोर्टिव्ह साधना म्हणून देखील करता येते. म्हणजे जर का तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशनच्या आधी त्याला लागूनच तुम्ही ही साधना करू शकता, ज्याचा तुम्हाला मेडिटेशनमध्ये फायदा होत असतो. म्हणजे जर का तुम्ही 20 मिनिटं किंवा अर्धा तास मेडिटेशन करत असाल तर त्याच्या आधी 5 किंवा 10 मिनिटं तुम्ही ओंकार साधना करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं याच्यानंतर होणारं मेडिटेशन उत्कृष्ट होतं. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षामध्ये येत असेल की मेडिटेशनसाठी जे कुठले नियम असतात ते सगळे नियम याला देखील लागू पडतात. ते सगळे नियम ओंकार साधना करताना देखील फॉलो केले जातात. ओके, आता सरळ उठूयात, खाली बसूयात आणि ओंकार साधनेला सुरुवात करूयात. चला. ओके, सो गाईज, आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कुठलीही साधना करताना आपल्या अंगावरचे कपडे सुटसुटीत असायला हवेत. कारण या कपड्यांमध्ये आपल्याला बराच वेळ बसायची वेळ येऊ शकते हालचाल न करता. आणि त्यासाठी आपण अशा कपड्यामध्ये असायला हवं जे कपडे आपल्यासाठी कम्फर्टेबल आहेत. उदाहरणार्थ, मी आता इथे हाफ पॅन्ट घातलेली आहे ज्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे, आणि मी एक असा सुटसुटीत टी शर्ट घातलेला आहे ज्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे. सो या कपड्यांमध्ये मी आता माझी साधना करणार आहे. आता आपण करणार आहोत ओंकार साधना. ओंकार साधना शक्यतो 2 पद्धतींनी करण्यात येते. कुठल्या आहेत या पद्धती? तर दोन्ही पद्धती आपण इथे समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली पद्धत ती म्हणजे रेग्युलर पद्धत, ज्यामध्ये ओ आणि म याचा नाद लावला जातो, सूर लावला जातो, ज्याला ओंकार असं म्हणलं जातं. बरोबर? सगळ्यात पहिल्यांदा ओ पासून सुरू केलं जातं आणि मग तोंड बंद करून म वर ते कंटिन्यू करून शेवटी संपवलं जातं. ती साधना आपण सगळ्यात पहिल्यांदा करणार आहोत. आता ओंकार साधना असो, मेडिटेशन असो किंवा अनुलोम विलोम असो, एक महत्त्वाचा नियम म्हणजे या तीनही साधना श्वासाशी संबंधित असल्यामुळे या साधना करताना आपली पाठ ताठ असायला पाहिजे. जर पाठ ताठ नसेल, ती जर थोडीशी जरी वाकलेली असेल तर आपल्या श्वासाला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि मग आपली साधना नीट होणार नाही, छान होणार नाही. आणि त्यामुळे इथे हा नियम आहे की आपली पाठ ही ताठच असायला पाहिजे. जर का गुडघ्याला काही इश्यू असेल, पाठीला काही इश्यू असेल आणि त्यामुळे खाली बसता येणं शक्य नसेल तर ही साधना खुर्चीवर बसून केली तरी चालते. या तीनही साधना, मेडिटेशन असो, अनुलोम विलोम असो किंवा ओंकार साधना असो, खुर्चीवर बसून केली तरी चालते. फक्त त्यातले सगळे नियम तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. हाताची पोझिशन कशी असायला पाहिजे? तर मेडिटेशनमध्ये मी शक्यतो सांगतो की असे हात असायलाच पाहिजेत असं नाही. तुम्ही असे हात ठेवून सुद्धा मेडिटेशन करू शकता. सो मी स्वतः असे हात ठेवूनच मेडिटेशन करतो. तुम्ही असे हात केलेत काय किंवा असे हात केलेत काय, तुमच्या साधनेमध्ये त्यामुळे काहीही फरक पडणार नाहीये, काहीही फायदा होणार नाहीये.
आता मी मेडिटेशन करताना असे हात ठेवतो, पण ओमकार साधना करताना मी हात ठेवणारे असे, कारण यामध्ये मला श्वास घ्यायला कम्फर्टेबल होतं. म्हणजे कसं, तर कुठल्याही श्वासाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपले हात असे ओपन असतील तर आपल्याला असा श्वास घ्यायला कम्फर्टेबल असतं, वेऱ्याच हात जेवढे जवळ असतील तेवढा श्वास घ्यायला अनकम्फर्टेबल होऊ शकतं, थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी इथे हात असे ठेवावेत. आता ओमकार साधना करताना डोळे बंद केले जातात, सो इथे मी डोळे बंद करणार आहे. डोळे बंद करताना चष्मा काढायलाच पाहिजे का, घालायलाच पाहिजे का, याचा काही नियम नाही. आपण जसे कपडे घालून बसतच असतो की नाही, सो तसंच चष्मासुद्धा घालून बसलो, चष्मा असाच ठेवला तरी काही हरकत नाही. ठीक आहे, सो आता आपण ओमकार साधनेला सुरुवात करणार आहोत. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ओमकार करताना सुद्धा ओ आणि म यापैकी म चं कॉन्ट्रीब्युशन जास्त असायला हवं. आपला तो जो मकार असणार आहे तो मकार जास्त असायला हवा. म्हणजे काय, तर समजा मी 1 मिनिटासाठी ओमकार करत असेल, एवढा मोठा आपण आधी करणार नाही आहोत, पण समजा मी 1 मिनिटासाठी ओमकार करत असेल तर त्यापैकी 20 सेकंद ओ असायला हवा आणि 40 सेकंद म असायला हवा. तुमचा ओ जेवढा केवढा असेल त्याच्यापेक्षा म जास्त असायला हवा. याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं कारण म्हणजे जेव्हा आपण श्वास दीर्घ श्वास घेतो आणि ओमकारच्या वेळेला ओ बरोबर श्वास सोडायला सुरुवात करतो, तेव्हा ॲक्च्युली पहिल्या काही वेळामध्येच आपला श्वास बऱ्यापैकी कमी व्हायला लागतो. आता उरलेल्या वेळामध्ये आपल्याला जर का स्ट्रेच करायचं असेल तर ओ मध्ये स्ट्रेच करणं थोडंसं अवघड जातं, वेऱ्यात जर का म असेल तर मकारामध्ये स्ट्रेच करणं सोपं जायची पण शक्यता असते. म्हणजे श्वास जरी संपला तरी जर म म्हणत असाल तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला अजून जास्त तुमचा ओमकार लांबवता पण येतो आणि त्यामुळे ओ आणि म पैकी म चं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये जास्त हवं. क्लिअर? ठीक आहे, मग आता सुरुवात करूयात ओमकार साधनेच्या पहिल्या प्रकाराला. चला, पायाची पोझिशन अशी, हाताची पोझिशन अशी, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओमकार करायचा आहे. डोळे बंद. ओके, सो अशी मी आता ओंकाराची 2 आवर्तनं केलेली आहेत. अशी आपल्याला किती आवर्तनं करायची आहेत, तर एका साधनेमध्ये आपला उद्देश हा असायला हवा की 12 आवर्तनं होऊ देत. डे 1लाच 12 आवर्तनं होतील असं नाही, पण जमली तर उत्तम, नाही जमली तर जेवढी जमतील तेवढं सुद्धा उत्तम. सो आपला उद्देश हा असायला हवा की एका बैठकीमध्ये मी 12 आवर्तनं ओंकाराची करणारच करणार आहे. आता पाहूयात ओंकार साधनेचा दुसरा प्रकार. या प्रकारामध्ये कशा प्रकारे ओंकार साधना केली जाते, तर बाकी सगळ्या गोष्टी सेम केल्या जातात. हीच पोझिशन, हाताची पोझिशन सुद्धा अशी, डोळे देखील बंद करायचे आहेत. पण आता आपल्याला ओंकार साधना करताना ती मनातल्या मनात करायची आहे. म्हणजे काय, तर आपल्या ओठांची हालचाल होता कामा नाहीये आणि त्याचबरोबर कसलाही आवाज देखील येता कामा नाहीये. म्हणजे ओठांची हालचाल करायचं नाहीये म्हणजे फक्त ओठाला ओठ जोडून ठेवायचे पण म सुरू ठेवला तर चालणार आहे असं नाही. आवाज सुद्धा येता कामा नाहीये. आपल्याला मनातल्या मनामध्ये ओंकार करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला श्वास घ्यावा पण लागणार आहे. मनातल्या मनात जरी आपण ओंकार करत असलो तरी सुद्धा इथे श्वासाची गरज भासते. असं नाहीये की मी मनातल्या मनामध्ये ओंकार करतोय म्हणजे मग मला श्वासाची गरज भासणार नाही. जेव्हा मी आवाज काढत असतो, जेव्हा मी ओठांची हालचाल करत असतो तेव्हाच फक्त श्वासाची गरज असते असं नाहीये. तुम्ही मनातल्या मनात जरी ओंकार करत असला तरी तुम्हाला श्वास घ्यावा लागतो. तुम्ही ठरवून सुद्धा श्वास घ्यायचा नाही किंवा श्वासाशी तो ओंकार जोडायचा नाही असं करू शकत नाही. तुम्ही मनातल्या मनात जरी ओंकार करत असला तरी त्याच्याबरोबर श्वास जोडलेलाच असतो. तुम्हाला आधी दीर्घ श्वास घ्यावाच लागतो आणि ओंकाराबरोबर तो सोडावाच लागतो. क्लिअर? ही जी ओंकार साधना आहे ही अर्ध्याहून जास्त मेडिटेशन सारखीच आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. फक्त काही मेडिटेशनच्या मेडिटेशनमध्ये नामस्मरण केलं जातं. उदाहरणार्थ ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनमध्ये मनातल्या मनामध्ये नामस्मरण केलं जातं आणि त्यावर मेडिटेशन केलं जातं. तर या प्रकारच्या
ओंकार साधनेमध्ये मेडिटेशनच केलं जातं, फक्त आतमध्ये नामस्मरणाच्या ऐवजी ओंकार घेतला जातो. क्लिअर? सो म्हणलं तर हे मेडिटेशन आहे, म्हणलं तर ही ओंकार साधना आहे. याला एक ओंकार साधना म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जातं किंवा याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन म्हणलं तरी चालेल, कारण याच्या आतमध्ये आपण काहीतरी ऑब्जेक्ट घेतोय ज्याला आपण पूर्ण वेळ कंटिन्यू करणार आहोत. आता ही ओंकार साधना किती वेळ केली जाते, तर ही ओंकार साधना आपल्याला आता वेळ लावून करायची आहे, कारण इथे आवर्तनाचं गणित लावलं जात नाही तर वेळेचं गणित लावलं जातं. ही ओंकार साधना आपल्याला एखाद्या मेडिटेशन सारखीच ट्रीट करायची आहे. म्हणजे जर का कुठलंही मेडिटेशन आपण कमीत कमी 20 मिनिटं करत असतो, तर हे सुद्धा मेडिटेशन किंवा ही ओंकार साधना आपल्याला 20 मिनिटं करायची आहे. काय करायचं या ओंकार साधनेमध्ये किंवा या मेडिटेशनमध्ये? काही नाही, रेग्युलर ओंकार साधनेसारखी पोझिशन घ्यायची आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि मनातल्या मनामध्ये आपल्याला ओंकार करायला सुरुवात करायची आहे आणि त्या ओंकाराबरोबर आपला श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही क्रिया देखील होतच राहणार आहे. सुरुवात करूयात. ओके, सो आत्ता आपण दोन्ही पद्धतींनी ओंकार साधना केलेली आहे. या दोन्ही पद्धती मेडिटेशनचे सगळे फायदे मिळवून देतात. यातली नंबर 2ची जी पद्धत आहे ती पद्धत तर ऑलमोस्ट ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनच्या सारखीच आहे. इतकंच नाही तर कुठल्याही प्रकारच्या मेडिटेशन सारखं यामध्ये देखील शून्यावस्थेचा अनुभव येतच असतो. ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनमध्ये सुद्धा जसा शून्यावस्थेचा अनुभव येऊ शकतो, तसंच या प्रकारच्या ओंकार साधनेमध्ये सुद्धा शून्यावस्थेचा अनुभव येऊ शकतो. या दोन्हीही ओंकार साधनेच्या या दोन्हीही पद्धती आपल्याला मेडिटेशन सारखेच असंख्य फायदे मिळवून देतात, असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. सो गाईज, अशा प्रकारे आपण ओंकार साधना कशी केली जाते हे शिकलेले आहोत. असंच जर का तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे सुद्धा शिकायचं असेल तर त्यावर देखील आपला व्हिडिओ आहे, मेडिटेशन कसे करावे या नावाचाच आहे. थोड्या वेळाने तो व्हिडिओ असा इथे येईल. ठीक आहे, इथे तो व्हिडिओ ॲपियर होईल. तुम्ही त्यावर जर का केलं क्लिक तर डिरेक्टली तो व्हिडिओ स्टार्ट होईल. त्यामुळे थोड्या वेळात इथे व्हिडिओ येईलच. पण जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन व्यवस्थित कसं केलं जातं हे शिकायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स देखील आहे. ठीक आहे, 7 दिवसांचा कोर्स आहे, ऑनलाईनच आहे. म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरीसुद्धा तुम्ही आपला कोर्स ऑनलाईन अटेंड करू शकता. 7 दिवसांचाच आहे, रोज 1 तासच आहे. त्यामध्ये अर्धा तास थिअरी असते आणि अर्धा तास आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेत असतो. असा रोज 1 तासाचा आपला कोर्स असतो. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो. जर का तुम्ही सुद्धा मेडिटेशन कसं करायचं योग्य पद्धतीने हे शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. आपल्या या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. ती माहिती वाचा, कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच, कारण कोर्स हा लाईव्ह आहे. म्हणजे मी स्वतः त्या कोर्समध्ये असणार आहे, मी स्वतः तिकडे तुमच्याशी इंटरॅक्ट देखील करणार आहे. म्हणजे या कोर्समध्ये तुम्ही मला तुमच्या मनातल्या शंका विचारू देखील शकता. छान मस्त गप्पा टप्पा करत हा कोर्स असतो. अध्यात्म या विषयावर देखील आपण या कोर्समध्ये बरंच डिस्कशन करत असतो, बरीच चर्चा करत असतो. त्यामुळे कोर्समध्ये आपली भेट होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठलीही शंका असेल तर ती खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. ओके, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.